हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृत्यं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमर सुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणि जह्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री मध्वगुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही कालच्या दिसाक महाभारतांतो खंय तर काणी पडिल्ल्या म्हणल्यार द्रौपदी स्वयंवरा पळोवचे खातीरय स्वयंवरा भागी घेवचे खातीरय पांडव ब्राह्मणाले मरी वेश घालून ब्राह्मणाला गुंपा वटोवची येवन ब्राह्मणाले गुंपांत बशिल्ले द्रौपदीला स्वयंवरा मंटपांत पळयले आमी. पुरय राय प्रती एकले लक्ष भेद करून येयलींची तांच्यान जायनी सोलून चमकलीची. तशी त्या वेळार आतां शिशुपाल येयलो, मद्रराज शल्य येयलो, जाल्यार मागीर कर्ण जरासंध पुराय जन येयलीची. शिशुपाल ताका कारण आसा कसं न्ही म्हळ्यार अर्जुनाक सोडल्यार विंगड जना हें बिल्लू उबारच्याक शक्य म्हणून शिवाल वर आशिल्ले तशें जावन सर्व जन सोलवताचे. शिवान द्रुपदा मात्र न्ही इंद्राकय सांगलाकय. द्रुपदाक सांगला न्हय हें बिल्लू कोण उबार न्हू लक्ष भेद करता म्हळ्यार तें बिल्लू उबारचें ताकत आशिल्लें मात्र द्रौपदी वारडी करून घेवचें जाता तुगेलें दुवेक म्हूण. इंद्राकय सांगला की तूं मनुश्य जावन जन्म येता तेन्ना द्रौपदी तुवें बामूण जावचें तुगेलेची तुकाची तिणें वरण करचें म्हूण सांगून सांगिलें. आतां तशें जावन ह्या पळय पुर्वा निर्धारीत जाल्यार देखून अर्जून सोडल्या विंगड कोणें स्वयंवराचें तें पण गेलोवच्याक ना. जाल्यार मद्रराज येयलो, जरासंध येयलो, कोणाकय जायनी. कडेर म्हणटा कर्णान येयला. कर्ण दुर्योधनाल खातीर येयलो तो जाल्यार ताका जल्ला उबारच्याक. जाल्यार हांतू महाभारतांतू ताका बिल्ल उबारू जाल्यार द्रौपदीन सुतपुत्र तूं हांव वारडी कोन्न घेना म्हणलें म्हूण सांगून दिताची. जाल्यार तात्पर्य निर्णयांत मध्वाचार्य सांगता तम चाप्या आरोप्यमाणम तद रोम मात्रे अभ्यताडयत. म्हळ्यार ते शिंजिनी तांडून दोर घालचें म्हूण आसा. तें दोर घालका म्हणजे ताणें एक रोमां इतली वरलीक नानातल्यार कर्णाक साध्य जाला. कडेर म्हणटना तें तांडून घालचें म्हूण म्हणटाना तें बिल्लू तागेल्या तोंडाक मारल्या बरें जाल्लें. तो पळय थंय दुखून चमकलो म्हूण सांगून म्हणटा जेवो पांडवालांतू अर्जून उठयलो ताका साध्य जालें. ताणें लक्ष भेदय केल्ले. कडेरी द्रौपदीन तें माळ आसा पळय तिणें हातां धरली स्वयंवरा माळा अर्जुनाल गळे घाल्ले. त्या वेळार तिका ती वाडी जाली न्हू घेवन भीम आनी अर्जून कृष्णाक नमन करून वतरसाची. त्या वेळार सगळे समुद्रशी राय आशिल्ली न्हू तांणी सर्व जनय भीमार्जुना लागीं धांवन येताच काय द्रौपदी घेवन कशें वता तुमी म्हूण. तरी भीम कसो करता. भीमूय अर्जुना सांगता आमी युद्ध करनातलें आतां जायना हांगा घे. भीम वृक्ष काण युद्ध करता, अर्जून बिल्ल बाणान युद्ध करता. त्या वेळार तांगेलें युद्ध पळोवनूची कृष्ण बलरामाला सांगकी अण्णा तबळी सांगिल्लें न्हू पंच पांडव दिसता तांणी म्हणून वय पळय यो वृक्षान मारतरसूचो भीमू यो अर्जुनू आनी आतां ಸ್ವಲ್ಪ फुडें एकलो दिगूची शांत तोंडाचो एक दोनी चंद चल्ली चमकले पळय तांणी युधिष्ठिर आनी नकुल सहदेव म्हूण जाल्ले. कडेरी भीमू सादारण रायाक पुरे सोलयता मारून घालता. दुर्योधन आदी जन समीत रायांगे लुटू युद्ध येवन सलवताची. कडेरी कर्णाक आनी अर्जुनाक युद्ध जेवचें आसा. त्या वेळार
कर्ण सांगता तुगेले युद्ध पळयतना खुशी जाता तू सामान्य ब्राह्मण नाही म्हूण दिसता तू वेश पल्लटकोर नयलो एक वेळ अर्जुन मेळ्ळा की इंद्रू नानतले आमगेला तर कोणाय रावच्या शक्ती ना म्हूण म्हणटा तेन्ना अर्जून सांगता हांव कोणले तुका कितें तुका शक्ती आसा म्हणजे बाण सोडी नानतल्यार ही सोडी युद्ध सोडी आनी वस म्हणून कडेन रे कर्णानी जावन शक्ती ना सोलवला तो अर्जुनाले एदराक जाल्यार सांगूचे तशी तो सांगता की ब्राह्मणा लोट युद्ध करूं म्हाका कसले खूश ना म्हूण सांगून इतले वेळ केलें ताणें युद्ध सोलवत म्हणटा ब्राह्मणा लोट युद्ध करून कसले प्रयोजन ना म्हूण सांगून तो वता हांगा भीम अर्जुन द्रौपदी घेवन आवसनशील कडेन येयलीची थंय आवसनशील कडेन येतना ती गेल्या सांगता अम्मा आमी भिक्षा हाडला म्हूण आईची भिक्षा हाडला ती केन्नाय तांणी भिक्षा हाडो सावसुले सांगोस तीन पांजनी वांटून घेयच म्हणूस कडेन दी आतांय तीन तशी म्हणलें पांजनी वांटून घेयाची म्हूण म्हणलें कळ्ळें कडेन री म्हाका पळयता तशें म्हूण म्हाका शिकून पळयता एक चेल्लीक घेवन येयले जेन्नी छे आम चुकी केली ना मातशी करचें म्हूण हांव तशें करचें म्हूण कुंतीक भारी बेजार जाता तेच भितर कृष्ण परमात्मा थंय येयलो तशी हांगा द्रुपदाल मनांत कसो जाता म्हळ्यार हांगा कृष्ण परमात्मो पांडवाल्याच्यान कोण उरलो न्हू तागेले यादवांक घेवन द्वारकापुरी वता हांगा द्रुपदरायान कसो केला म्हळ्यार रात्रे रात्री पुत्ताक पेटयला तांणी कोण म्हूण सोदून यो म्हूण कडेन तो येवन पळयताना थंय भिक्षान हाडलेली जेवतरसाची द्रौपदी जेवतरस जाल्यार भारी संतृप्तीरस दृश्टद्युम्न पळयता मात्र तांगेलें उतर तांगेली इल्सरिका तांणी उरलोचे नमुनो पुराय युद्धाचें उतर उलयता ह्या पुराय पळयतना तांणी सामान्य न्हय आनी कोणकी क्षत्रियेची म्हूण म्हणलेलें धैर्य कोणाक दृश्टद्युम्ना जाला आतां दृश्टद्युम्न बापसूले चमकलो पल्ली जावका जाल्यार बापूसू दृश्टद्युम्नालेक बारी गडबिडीर निमगिता द्रुपदराय कोण तांणी कोण म्हूण कळवे तुका हांव बीन चुकून खंयचे एक नीच कुलाच्या बिनी दिवन वारडीक करनी न्हय माय तांणी क्षत्रीय की ब्राह्मण जाल्यार व्हडणे आमगेल्या पशी उच्च कुलाचे थंय चेल्ली दिवन वारडीक करूयत म्हणस कोण म्हूण सांग म्हूण तेदना तो सांगतरस अन्ना तीन क्षत्रियांक वारडीकून घेतला तूं कसले हुस्को करूं नाका बारी संतोश रायला खंय दृश्टद्युम्न मागीर म्हणटा खंय पळय एकलो तरण्या प्रायेचो चंदू दोळ्याचो कृष्णाजीन धारण करून ते द्रौपदी गेलवलो आस पळय तो मात्र न्हय ताका श्रेश्ठ ब्राह्मण पुरय मागीर तो गेलवलो म्हूण ताका भारी सन्मान केल्ले मागीर युद्धाक कांय सन्नद्धता नाशिल्लें जाल्यार सर्व राजकुमार युद्ध आयल्यांची त्या वेळाक इंद्रू दैत्याक कशी एदुरसिल्ली तशी ताणें एदुरसून जय घेतिल्लो न्हू तो कोण गोतसो तुका लक्ष भेदन केल्ले कुडले मिगेल भयणीन त्या चेल्ल्याल गळ्या माळ घाल्ले न्हू तो कोण गोतसो तुका तांक कोण म्हूण तो पळया म्हूण सांगून आम तांगेल वटूची तांगेल म्हाक्षेची तांकां कळनाशी तूं सांगली कुडले दावी लाव थंय वचून पळयता तांणी आमगेल पट्टणा भायर वचत आसली कुंभाराल घराले वचून पावलीची थंय हांव भितर वचून पळयलें निलकून एड्या दुखून थंय एकले अग्नीचे ज्वालेक समान तेजस आशिल्ली एक स्त्री आशिल्ली तिगेल प्राय तिगेले नमुनो सकट पळयतना ह्या चेल्याच्या चेडवा लांब ती म्हूण सांगून म्हाका दिसता तिगेले लागीं दोनी चंद एकलेक चेल्ले आशिल्ले 3 जन चेल्ले आशिल्ले तांणी 2 जन एकलेक मागीर एकलो ಸ್ವಲ್ಪ विंगड जावन आशिल्लो द्रौपदीक घेवन चमकले न्हू आनी 2 जन ಒಟ್ಟು 5 जन जाली की तांणी घर प्रवेश केल्ले कुडले ते बैल मनशीक पांय धरून नमस्कार केले द्रौपदीकय सांगले तिगेले पांय धरी म्हूण सांगून आमगेले द्रौपदीनी पांय धरली तिगेले मागीर ते 2 चेल्यांनी हांगा दुखून द्रौपदी आपोवन व्हेल्लेले दोनी युवकांनी द्रौपदीक त्या बैल मनशेल्याक दिल्ले आनी 5 जणी भिक्षाटणे खातीर चमकली कडेन भिक्षा घेवन येतना ती वृद्ध स्त्री
कृष्णाक कृष्ण म्हळ्यार द्रौपदी सांगता त्या पुराय घे 5 जनाल भिक्षे ಒಟ್ಟು करी सुरवेक देवतेंक बलिहरणा तोडे दवरी ब्राह्मणा एकल्याक भोजन करयसी मागिरी त्या वृद्धेक आनी 5 जन चेडवांक वाडी जाल्यार वाडटनाय सांगलें एकल्याक अर्द वांटो करून एकल्याक दी भरलेल्या अन्नाचे 6 वांटो करून आमकां दी म्हूण म्हणलें. तशीची ते द्रौपदीन तशी करून पुराय जनाय ಒಟ್ಟು बैसून जेवलींची. जेवण जेले नंतर न्हिदता जाल्यार तशीची द्रौपदी ते 5 जन चेल्लेले पांया बदीन न्हिदले जाल्यार आवसू म्हळ्यार त्या चेल्ल्या आवसू म्हूण लिखिल्लें पण हांव ती मत्या बदीन न्हिदले जाल्यार कुडलें न्हिदलेंचे वयता न्हिदनीची बारी गंभीर स्वरार उलयतोरसाची उल्लोची पुरे खंयची विशय गोचवे ब्राह्मणांजवो वैश्यांजवो शूद्रांजवो उल्लोची उतर न्ही क्षत्रिय तेव्हा हिंका कसले वीर भारी पराक्रमी क्षत्रिय कशी उलयता पळय ते तशीच उलयत आसतानी. युद्धा संबंध पावील विशय शस्त्रास्त्रा संबंध पावील विशय सोडा दुसरो विशय तांगेले उतरांतू ना म्हणटना तांणी सामान्य न्हय ना तांणी श्रेष्ठ क्षत्रिय जावन सुका म्हणून अण्णा म्हाका एक आलोचना इल्लें आव ಸ್ವಲ್ಪ काळ फुडें ऐकल न्हू आमी कुंती आनी तिगेले चेडूं लाक्षाग्रहांतू लासून गेल्लींची म्हूण सुद्दी येयली तशीची ಸ್ವಲ್ಪ काळान एक सुद्दी येयली वय बे तांणी नाबा तांणी चुकोवन घेवन सुका तांणी लाक्षाग्रहात न्हू चुकोवन घेतला चंदायर आसाचें म्हूण सांगून कोणकी आमकां सांगिल्लें न्हय. त्या वेळार तूं सुरवेक लेखिल्लें न्हय पांडुपुत्र अर्जुनाल वटू कृष्णाक बारडिकोवन दिवका म्हूण सांगून घे ह्या पुरे विशय आयकतना म्हाका आतां दिसता कृष्णानाची हे कृष्णाल दयेनाची आतां पांडुपुत्राल वटूची मिगेले भयणीले वार्डीक जतरस म्हूण सांग जाल्ली म्हूण म्हाका दिसतरस पळय तितले झड धनुसू त्या मागीर अर्जुना मात्र साध्य जाता म्हूण रुद्रान सांगिल्लें धनुसू बागसून शिंजिनी घालून बाण प्रयोग करून लक्षाक हे मत्स्ययंत्र छेदन कोरका जाल्यार तदनंतर ताका समजावन रात्री ते 5 जन चेडवांनी परस्पर युद्धा विशीं उलोवका जाल्यार पळयल्यार आमी पळती बांदले म्हणून सुद्दी येयली कुंती तिची त्या 5 चेडवाल बोटू आयले की म्हूण सांगून म्हाका दिसता अना तशी तांणी आतां ब्राह्मण वेशान भोंवल्यार भारी एक सेफ म्हूण लेखून ब्राह्मण वेशार भोंवनसच्या पुरोची भोंवतरसच्या पुरोची म्हूण दिसता. द्रुपदा भारी संतोश जालें की तागेले पुरोहीत आपयले की आनी म्हणलें की तुमी आतांच्या त्या कुंभाराल घरा वच्चो का त्या ब्राह्मण कुंभार तांकां पळोवन तुमी कोण कसले इती म्हूण सांगून निमगो का द्रुपदान सांगिल्लें म्हूण म्हणका आनी उलयत उलयता मध्येंतू तुमी पांडव न्हय श्रेश्ठ जावन आशिल्ले पांडव न्हू तुमी म्हूण निमून सोडत त्या वेळार उतरा सुरवेरी सूर करतना निमगे ताका म्हळ्यार सूर करतनाचे आतां निमगेल्यार कसले जाता कोण म्हूण सांगून जत बाय चमकलीची पांडवा लागी द्रुपदान सांगला म्हणून वच्चू न्हू चमकल कुडले तुमी पांडव म्हणून सीदा निमगोच बाय न्हय न्हय जाल्यार उल्लोका चंद करून उल्लोन तांगे लागीं म्हाका द्रुपदान पेटयल म्हूण सांगून उत्तर जातर आसतना मदेंतू हळूची तुमी पांडव न्हय म्हूण तशी निमगुका म्हूण सांग पुरोहितांक द्रुपदाल उत्तर कसलें तागेलें इंटेंशन कसलें पुरे कळ्ळें. सीदा ते कुंभाराल घरा चमकलीची युधिष्ठीर आनी 5 भाव तागेले 4 भाव तदनंतर आवसू तांकां पुरे पळयले आनी तांगेले पराक्रम आनी पुरे भार होगळसिल की आनी उलयताची तांकां मस्त होगळसिल्ले काले तुमगेल्यान तो लेखल्यान भारी चांग काम केलें न्हू अशें न्हू तशें न्हू म्हणून तांकां होगळसिताची द्रुपदान कसले खातीर पेटयला म्हूण म्हणलेले विशय मदीं प्रस्ताव केले की म्हणली की पळय द्रुपद तुमी कोण म्हूण निमूच खातीर कुतुहलार आमकां पेटयला इत्याक म्हूण म्हळ्यार पळयतना तुमी ब्राह्मणशी आसची जाल्यार महापराक्रमी जावन आशिल्ली कितली की राय कालचे दीस आयिल्ली कोणाकय असाध्य जालेले तसले लक्षभेद यंत्र तुमी भेदन केलेले म्हणटना तांतूय
ता भेदन केलेले युवक पळून द्रुपदाक इतली संतोष जाल्ला म्हळ्यार संतोष कसो म्हूण सांगूक जायना तशी जाल्ला. तशें जावन तुमी तुमगेले कुल गोत्र पुराय विवर जावन न्हू तिळसूचे लायक शत्रूक एक पंत शत्रूंक पडेल कुडले तांकां पुरो जन मारली न्हू तुमी काली. तदनंतर आमकांय पांचाल रायाकय तागेले अनुयायीकय भारी संतोष जाल्ला म्हूण म्हणटरस. आनी पक्कन तुमी पांडुराजाल पुत्र वे म्हूण म्हळेल संशय आमगेल राय आयला. इतका म्हळ्यार पांडुरायू द्रुपद रायाल भारी प्रितीचो. तांकां एकदेह न्याय म्हणटाची म्हळ्यार एक देह शीत आनी आशिल्लीची म्हूण सांगून तशी द्रुपदान तेदना दुखून लेखील की पांडूल सून जावन करचें मेगेल दुवेक मेगेल अन्नान लेखील तेदना दुखून म्हळ्यार त्या पुरोहीत सांगताची द्रुपदान लेखील तेदना दुखून पंच पांडवालां तूं एकल्याक तांतूय मध्यम अर्जुनाक दिवन वारडी कोरका म्हूण म्हळ्यार इच्छ द्रुपदाल आशिल्ल्या. पक्कानी तुमी बद्द पांडवची म्हूण जाल्यार द्रुपदाल संतोशाक कसले मेरे नानतल्या बरी जाता कळवे. तागेला इतली पुण्यवंत कोणीय नाची म्हूण जाता. तागेल आमी हांगा तर येवन एक चांग काम करून चमकलीची म्हणलेलें एक बलबरीत काम केल्लें म्हणलेलें एक संतोशी आमकां जाता म्हूण सांगून ते नुतची द्रुपदाले पुरोहीत नुत बैसण आयकत आसची. त्या वेळार युधिश्टीर कसो सांगतलो म्हूण तांणी आयकून बसल्यांची. युधिश्टीरू त्या पुरोहिताल उतर आयकत की आनी तागे लागीं भिमसेन बसला. भिमसेनाल सांगची भिमा हे पुरोहितांक द्रुपदान पेटयलेले कळवे म्हणटना हांकां चंद्रितीर सत्कार कोरका. कित्याक म्हळ्यार आमकां आमी कोण कसले इत्ती म्हूण पळोवन यो म्हूण पेटयला. तागेले दुवेक न्हू आमी हांगा स्वयंवर करून हाडलेले. तूं तशें हांव तांकां सत्कार करी तांकां पांय धुवच्या उदाहरण दी हात धुवच्या उदाहरण दी अर्घ्य पाद्य म्हणटा ताका आनी यथावत तांकां सत्कार करका म्हणटा भीम पुरोहितांक पुराय बसयला. यथाविधी सत्कार करता. पुरोहिताक संतोश जाल्ले तांणी छंद करून बसलीच की सुखासनारी. मागीर युधिश्टिरा ना पुरोहिताक निमगेली पांचाल राजेन सुतांनी सृष्टा स्वधर्मदृष्टेन पतान कामात प्रदिष्ट शुल्का द्रुपदेन राज्ञा सातेन वीरेण तथानुवृत्ता. हे ब्राह्मणोत्तमा द्रुपदरायान द्रौपदीक वीर्य शुल्कान दिलेलं न्हय. अशी कांय ताण दिलेलं न्हय न्हय की आमी देंवतीक अशी काण हाडलेलं न्हय न्हय. हें अर्जुना दाखयता न्ही म्हणटा हें विराधी विरान ताण कसले पण दवरला. त्या पणान तो गेलवून लक्ष भेद कोरून त्या पणाक गेलवून राजकुमारीक हाडला न्हय. सुरवेक काय तुमी आमी कोण कसले इति म्हूण आजीवन निमगुचाक द्रुपदान निमगुच्या पेटोवच्याक न तत्र वर्णेषु कृता विवक्षा न चापि शीले न कुले न गोत्रे कृतेन सज्येन हि कार्मुकेण विध्येन लक्षेण हि सा विसृष्टा. पळय सुरवेकाची थंय ताणें सांगक आशिल्लें पुरो जनां लेद्राक हें लक्ष भेद केल्लें वीराक मेगेल दुवेक मेगेल धूव माळ घालता म्हणून सांगका जाय मेगेल भयणी माळ घालता म्हणून तागेले पुता कडेन सांगयलें न्हू ताणें. तेदन ताणें ब्राह्मण वर्णाच्या नेवच्या नज क्षत्रीय सोडल्यार शूद्र वैश्य ब्राह्मण वर्णाच्या नेवच्या नज म्हूण म्हणलावे ना न्हय. थंय वर्णा विशय नाशिल्लो. ताजे नंतर कुल गोत्रा विशय थंय आशिल्ले ना न्हय. अमकी कुलाच्यान मांद्र बारडी करून घेवका अमकी गोत्राच्यान मांद्र बारडी करून घेवका कसलें सांग नाशिल्लें न्हय. मागीर आत्त कसले कायले थंय तेदन सांगिल्लें कसं म्हळ्यार कोण हें पण गेल वता ताका मेगेल भयणी माळ घालता म्हूण म्हणलेलें. तशीची आतां यो आमगेलो ओट आशिल्लो हो ताणें ते द्रुपदरायाल पण गेलवून तिका घेवन येयला तो म्हणटना आत्तां कसल्याक द्रुपदान ह्या विशयी आलोचना करचें जेव ताका कसल्याक आत्तां दुख्ख जेवचें तें सम न्हय न्हय. द्रुपदाले इच्छा कसं आशिल्लें म्हळ्यार तें यंत्र मार न्हू कोण गेल वता तशें जाल्यार ना म्हगेल दुवेक वारडी करून घेवका म्हणटना व्हड पराक्रमी जावन आशिल्लो बहुपराक्रमी जावन आशिल्ल्यान वारडी करून घेवका म्हणून तागेली इच्छा आशिल्ली न्हय. ताणें आतां लेखूयत न्हू म्हगेली इच्छा परिपूर्ण जाल्ली म्हूण सांगून कित्याक राजकुमारीक परिग्रहण करूंक आमी योग्य म्हणून म्हगेल भावान दाखोवन दिला न्हय. ब्राह्मणोत्तमा तूं हांगा आयला वय जाल्यार इतलेक लायक तूं इतलेक निश्चय जावन सांगता. इत्या म्हळ्यार दुर्बल मस्त बल नातिलो नीच कुलाचो धनुर्विद्येन तूं निष्णात न्हय आशिल्लो
ताणें द्रुपदान दवरलेलें की इतली क्लिश्ट जावन नाशिल्लें पण गेलवच्या साध्य ना जाता तशिल्लें म्हणटना आम्ही दुर्बलय नाही आम्ही नीच कुलाचे नाही आम्ही धनुर्विद्या पारंगतय वय तशें जावन तागेल पण आमी गेलवचे जाल्ले आनी द्रुपदान तागेल दुवेल विशय दुख्ख करचें नाका ही ताका म्हण एकत वेळ द्रुपदाक आतां मिगेल भाव यो हाणें पण गेलवून हाडलेलें द्रुपदा पक्का न्ही इश्ट जायनी म्हणलें क्या जाल्यार कांय करूचें ना लोकां येद्रा सांगलां ताणें कोण पण गेलो वता तांकां मिगेल धुव माळ घालता म्हूण आतां ताणें कांय करूचें ना कोण वापस दुवे घेवन वचचें आनी जायना न्हय म्हूण सांगतनाची द्रुपद रायालो अन्य एकलो कामाच्या इलकय येवन जेवणाक मृश्टान्न सिद्ध जाला वग्गेया म्हूण तशी सांगता तो त्या वेळाक हांगा द्रुपद महाराजू येवन थंय सांगता जेवणाक यो म्हणून कोण येयला द्रुपदाल दूत खंय दुखून पळया द्रुपदाला मने दुखून येयला तो येवन सांगता द्रुपद महाराजान तागेल धुव द्रौपदीक एक विवाह जाल्ला वय न्हय स्वयंवर रितीरी तशें एक लायक भोजन कूट केला तुमी येवका खंय कृष्णेकय घेवन येवका म्हूण सांगून सांगला थंय आयली कुडले वेळ करूनच के वग येवका खंय आतां येद्दोळ थंय स्वयंवर जावन माळ मांत्र घाल्ले विद्युक्त जावन तो वारडीक करून दिता म्हूण सांगला तशें जावन मस्त वेळांनी करून जल तितले वगी तुमी बायस व्हरून येवका म्हूण सांगून पळय राजयोग्य जावन आशिल्लें रथ सिद्ध करून ताणें पेटयला द्रुपदान तुमी फुडें रथार आरोहण करे पळया वगी तुमकां पंचाल नरेशाले अरमनेक व्हरता म्हूण सांगून तो दूत अमसर करत रस हांगा युधिष्ठीर पुरोहिताले उलयता रस युधिष्ठीर म्हणटा पुरोहिताले पळय तुमगेले रायान आमकां पयला न्हय आमी कोण म्हूण सांगून तो तागेल मना समाधान जेवची तशी तो पळव सुरवेका सांगिल्लें जाल्यार आमी खंयचे वरणाचें कसलें इत्यानी सांगचे हें करता आशिल्लें आतां ताणें यो म्हणला न्हय थंय वचा थंय कसो म्हूण सांगून इत्यर्थ जातलें म्हूण सांगून पुरोहिता एक रथार बसयस करयली कय तो आनी तागेल भावंडे एक रथार बसलींची द्रौपदी आनी कुंती आनी एक रथार बैसून द्रुपदाला अरमने कडेन चमकलीची थंय पांडव अरमने लागीं येवका जाल्यार थंय पुरोहीत सुरवेका बायसोन चमकला द्रुपदाला येवन ताणें युधिष्ठिरान उलोवन घेतलें पुरे विवर जावन सांगलें जाल्यार द्रुपदाक समस्या कशें आशिल्लें तो तांणी कोण तो गेलवून चमकलो तागेले कुल शील तागेले आचार तो ते प्रकश्यस क्षत्रीय वैभे तंतूय तो पांडपुत्र वैभे म्हणलें एक मनान तूं आशिल्लें द्रुपदा तें समस्या तशी भरली तें म्हळ्यार युधिष्ठिर तशी उलयला पण आतां गेलून आमी चेल्ली हाण जाल्ला आनी आतां कसले कुलशील आचार म्हूण सांगून म्हणलें तसल्यार आतां आनी मुखार कशें सोदून काडचें खंयचे वर्णात तांणी म्हणून सोदून काडचें म्हणलें इच्छ ताका ताणें कशें केलें की तागेल सेवकांक आपोवन एक बिडारान तूं बरी खावचें सामान भक्ष्य भोज्य हण्णू हंपल पुरे दवरली की आन्नेकान तूं व्हड खड्ग गुराणी असल पुरे दवरलें म्हळ्यार महाभारत एका बिडारान तूं त्या पुरे विंगड कडेन दवरलें म्हूण म्हणटा तात्पर्य निर्णयान तूं विंगड जागो केल्लो म्हूण सांगून म्हळ्यार भक्ष्य भोज्य आदी घर आयुध भरलेलें घर मागीर धनकनक आदी धान्य भरलेलें घर मागीर ते बड्डो खोरे पिकासू नेगिलू हे पुरे दवरलेलें घर तें पुरे तयार केला म्हूण सांगून तात्पर्य निर्णय आसा जेवो आमी एका हांगा जाल्यार दवरला म्हूण लेखल्यार कसलें अडना पुरे तयार केला ताणें आयुध मागीर कलाकृती खेळच्याक उपयुक्त सामान चंदधनुसू बाण शस्त्रास्त्र मागीर शक्तायुध असल पुरे युद्धोपयोगी आयुध हंसतुलिका तल्प चंद वस्त्राभरण या पुरे अनेक वस्तू द्रुपद पुराय कडेन पुराय वस्तू हाडून तयार करून सोडतके तितले भितर कुंभाराल घरा दुखून येयला रथ द्रुपदाला रमने भितर येवन पावला कुंतेनी द्रौपदी रथार दुखून देवन तांणी दोग जाण अंतपुरा चमकलीची कुरुवंशाची राणी तेनी जावन कुंती ती आत्तां कोण म्हणून गोतना जाल्यार द्रुपदाले अंतपुराचे बैल मनशान द्रुपदाल राणी न्ही पुरे आतां धुयेले माई जाल्यार वय न्हवती म्हूण म्हणलेले प्रितीन तिका स्वागत केले की हांगा सिंहा मणके चमकताची ब्राह्मणाल मणके एक हगूर पायूनय जोडू पांय घालून चमकत रसाची आनी कृष्णाजीन तांणी खांद्यार घालून घेतला शाल अशी
पळयतना इतली चंद चल्ली म्हण म्हळ्यार दीर्घ बाहू अजानुबाहू शरीर दीर्घ बाहू तांकां ते 5 जन युवकाक पळयतनाची द्रुपदाक तागेल्या माथ्याजनाक तागेल्या पुरोहितांक तागेले पुत्र दृश्टद्युम्नाक बंधुमित्रांक पुरजनांक पळयले बारे आनंद जातके तितली चंद हे 5 जन हांनी कसं करताची 5 जन अरमने भितर प्रवेश केल्ले आनी तांकां सिंहासन दवरलां न्हय सिंहासन दवरले कडेन राजगांभीर्यान बसल्याची म्हळ्यार आतां एक ब्राह्मणाक सिंहासनार बैस म्हळ्यार तो ಸ್ವಲ್ಪ ताणें केन्नाय दर्बे आसनार बसचें ताका ಸ್ವಲ್ಪ इरस मुरस जेवच्या पुरो कशें बसचें कसं करचें जाल्यार रायांक सिंहासनार चोडू एक पायले एक सान एक स्टूल अशी दवरताची ताजे वयर चोडू सिंहासनार आनी बैसकोतानी पांय दवरूं एक ते पुराय तांकां ताजे वयर पांय दवरचे कशी बसची कशी हे पुरे नमुनो राय जाल्यार जना गोत्तस राजगंभीर्यार हांनी बसलींची बसतना कशी बसलींची सुरवेक युधिष्ठीर बसलो की मागीर भीमाल नंतर अर्जुन मागीर नकुल सहदेव अनुक्रम जावन बसल्यान तांणी आसनार बसली कुडले दासी पुराय येयलीच की आनी चंद वस्त्राभरण तांणी घाला हांकात राजयोग्य जावन आशिल्लें भक्ष्यभोज्य फल सकडी भांगराचे रुप्याचे आयदनां दवरून हांगेल मुखार हांड दवरलें की आनी कसं केलें तें भक्ष्यभोज्य कसं सकड दवरलां लाय करून खाल्ली की बारे संतोश जाल्ले कडेरी द्रुपदान तांकां म्हणलें की हांव हांगा एक कडेन मिगेल एक वस्तू प्रदर्शन शाल अशी आसा ते पळयताचे म्हूण जायत म्हूण सांगून तागेले ओटो चमकल्याची हांनी सगळे हांतूक उलारी तांगेल दोळ आयुधां वैरी आस युद्धोपयोगी वस्तां वैरी आस तेंच्या हातान काण पळयताची परस्पर दाखोवन घेताची उलयताची त्या पळयतना द्रुपदाकय तागेले अमात्य जनाकय तागेल्या पुत्ताकय हांनी क्षत्रियची तंतूय एक आवसू 5 चल्ले येयल दिकून आनी लाक्षाग्रहा दुखून चुक्कोन घेतिले कुंतेनी कुंतील 5 चेडूवाची म्हूण म्हणलेले तांकां निश्चित जावन कळ्ळें की भारी संतोश जालो खंय तांकां त्या वेळाक द्रुपदू युधिष्ठिराक लागीं ताका आपोवन बसून तागे लागीं उलोवचा उपक्रम करता सुरबेकाची तांणी त्या बिडार खंयचे क्षत्रियाले पळय सामान दवरलेले युद्धाचे सामान दवरलेले बिडार तांणी मस्त वेळ गुलींची तेंची गुलींची अस्त्र शस्त्र पळय हाता काण पळयले हे पळय पळयतना द्रुपद हांनी क्षत्रिय म्हूण मदमरिकी जाली मात्र न्ही संशयूय जाले कुंतेनी 5 चेडू मातशा पुरोच्यो म्हूण उलयतना एक बॉडी लँग्वेज म्हूण आसा तें कोणाक कशी आसता तांगेले वर्णा समजून ब्राह्मण जावन आशिल्ले जेन्ना तांणी तांगेले संस्कार तांगेले एक कर्मवासनेचे निमती तांणी कशी उलयताची तांगेले उत्तर तांगेले चलन वलन पुरे क्षत्रियाल चलन वलन हे पुरे विंगड 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 आसता तशी हाका तांगेले शरिराची क्रिया म्हळ्यार बॉडी लँग्वेज ध्वनी तांगेले मागीर आकार खंयचे अंगाचे आकार उत्तर वीर्य शौर्य धैर्य हे पुरे क्षत्रिय रसका आशिल्ले गूण न्हय मे पांडवांक पळयत तो हे पुरे क्षत्रियची म्हूण म्हळ्यार तांकां कळ्ळी न्हय त्या वेळार युधिष्ठिराक उलोवचा आपयला न्हय कोणे द्रुपदान तो युधिष्ठिरा आपोवन म्हणटकय कसं न्ही ए ब्राह्मणा आमी तुमकां पळयतना तुम क्षत्रिय की म्हूण म्हळ्यार संशय म्हाका येतरस तुमकां आमी क्षत्रिय म्हूण लेखचे की ब्राह्मण लेखचे की जेवो वैश्य की शूद्र तुमी की माये आश्रय केलेले म्हळ्यार संचार करचे तसले माये आश्रयान संचार करचे म्हळ्यार ब्राह्मण वे तुमी म्हणून कितें ताजे अर्थ कसो म्हळ्यार तुमी निजावन कोण माये आश्रय म्हूण म्हळ्यार आमी कोण म्हणून कळूनच म्हूण लिखिले ब्राह्मण वे तुमी की देवतिकंचे ब्राह्मणाल वेश घालून द्रौपदी वार्डीक कोण घेव का म्हूण म्हणले कत्र जेव भुलो करायलींच वे तशी लेख येत हांवें खंडीत जावन तुमी सांगता म्हाका इत्या म्हळ्यार तुमी कोण कसले इत्या म्हळ्यार विशयांत म्हाका आतां संशय येयला आनी एक कसो न्ही म्हूण म्हळ्यार म्हाका एक इच्छा आशिल्ली मिगेल दुवेक योग्य क्षत्रियान वार्डीक करून घेवका म्हूण सांगून जाल्यार तुमी ब्राह्मणशी दिसताची जाल्यार तुमगेले नमुना पडले तुमी क्षत्रिय बे म्हूण म्हळेले संशय म्हाका येता तशें तुमी बद्दल सांगचे लायक इत्याक म्हूण म्हळ्यार सत्य म्हळेलें पुराय जनाक आमी राय तुमी ब्राह्मण म्हूण लेखले ब्राह्मण
पुराय जनाके सत्य सांगू का जल्ले कर्तव्य नव असत्य सांगूनच म्हणतात नव तेच पळितना देवतेंक समान जावन तुम्ही तुमगेले तोंडा दुखूनुची तुम्ही कोण कसलं इथे म्हणून सांगल्यार मागीर हांव मिगेल तुवें वारडी कोण दिवका न्हय ताका समजावन संबंध सिद्ध करता म्हूण सांगून हे संबंध न्ही सामान म्हळ्यार क्षत्रिय वारडीक विंगड रीत ब्राह्मण वारडीक विंगड रीती वैश्य शूद्र जाल्यार विंगड रीती तशी कंचे कोण तुम्ही कसं इती म्हणून कळ्ळ्यार विवाह जाय जाल्ले पुरे सामान तयार करका न्हय म्हूण तशी तो निमगे तेदना युधिष्ठीर सांगकी महाराजा तूं कांय दुख भोगचें नाका तुका आतां संतोश जाता आमी कोण म्हणून म्हणलेले तुका संतोश जाता कळ्ळें रे तूं कशें की मना लेखला पळय ते बद्द जाता म्हूण म्हणटनाची तांकां खुशी जालें ओ आम क्षत्रिय वारडी कोण दिवका म्हूण लेखिल्लें म्हूण का जाल्यार यो तुका कोण म्हूण कळ्ळें संतोश जाता म्हणटा न्हय म्हूण द्रुपद लेखतर आसा त्या वेळाक युधिष्ठीरू सांगता काय आमी क्षत्रियाची मांद्र न्ही आमी कुरुवंशाचे पांडुराज म्हणून गोत्त आशिल्लें न्हू तुका तागेल चेडूं आ मलगडो युधिष्ठीरू आनी दोग जन्मेगेल मागशेचे भाव भीम अर्जुन आसा कडेन आनीची दोग जाणांनी कालचे दिसा पळतय पुराय इरायांक सलवानो द्रौपदी घेवन येयलींची आनी हांनी मिगेल धाकली भाव नकुल सहदेव म्हणून आनी आत्तां तुगेल धुवेल ओटो अंतपुरा चमकल्या पळय ती मिगेल अम्मा कुंती देवी आत्तां आमी क्षत्रिय म्हूण तुका कळ्ळें न्हय आतां पुणी तुगेल मन संतोश जालें न्हय निश्चिंत जालें न्हय तुका तशी तूं कसलेची लेखुनुका पांचाल वंशादकून उत्तम जावन आशिल्ले कुरुवंशाक तुगेल धुव वतात तेच्यावन पळय तूं लेखील आमी कोण म्हूण सांगता म्हूण लेखील हांव सत्य सांगतरस आमकां आतां आनुना ताजे नंतर आमी आमगेल देश सोडूं खंयकी सकड आमकां पेटोवन कसकी सकड आमगेलें जिवन जालें तुकाय गोतस तेच्यान आनी आमकां तुची मालगडो तुची रक्षकू तुची गुरू सकडी म्हणून युधिष्ठीर सांगना द्रुपदा भारी संतोष की दोळे दकून दळदळी आनंद बाश्प देंवतरस एक 2 निमिष ताका उल्लोचक जाय न्ही स्वर गदगद जाला एक ಸ್ವಲ್ಪ वेळ चमकल नंतर तो तागेले मनांत लेक उद्वेग न्हू तो संतोषाचो तो ಸ್ವಲ್ಪ कंट्रोल करून मागीर सांगता की हे पांडुपुत्रा आवाज बदो धन्य जालो इत्याक म्हळ्यार मिगेले ही संकल्प आशिल्ले कसले म्हळ्यार अर्जुना दिवन मिगेल चिल्लीक वारडीक कोरका म्हूण सांगून हे निश्चय जावन आजी ते बद्द जाल्ले म्हूण दिसता तुमकां कितली किस कडेन पांय येयले तुमकां लाक्षाग्रहांत लासून गेल्लींची तुमी मेल्लींची म्हळ्ळें सुद्दां आयकलेले जाल्यार मिगेल मन नमगन आशिल्लें खंयकी एक कडेन तुमी जिवंत आसची म्हूण म्हळ्ळें मिगेल मन सांगता आशिल्लें आजी तुमकां पळोवन भारी संतोश जालो थंय कसं जाल्लें कसं केल्लें तुमकां कसले सकड असले पांय येयले ये पुरी म्हाका सांग येतले ते आयकूका म्हूण म्हगेल मनांत दिसतरस म्हूण तेदना युधिष्ठीरू कशी ते लाक्षाग्रहा वचूका पडलें धृतराष्ट्रान कसले आमकां वर्णावर्ता वचूका म्हणलें बापुल्यान विदुरान कशी हेल्प केल्लें सुरंगनी निर्माण करून थंय दुखून आमी कशी चुकोवन घेवन येयलीची ह्या पुराय विशयो एक विशद जावन म्हळ्यार विस्तार जावन सांगले की ताणें द्रुपद पुराय आयकलो धृतराष्ट्राकय तागेल चेडूवांकय बर्सने उत्तर उलयलें खंय तो काही प्रयोजन तिलचेन धृतराष्ट्र इतलो होड जावन तागेले बाबाल चेडू आशी केल्ले म्हूण दिसलें म्हणलें धृतराष्ट्रा उलयलो दुर्योधनू इतले क्रूर दुश्ट बुद्धीचे कांय प्रयोजन ना तो राय जावच्याक म्हूण तें उलयलो आनी म्हळालें की तूं केन्ना म्हाका रक्षकू गुरू सकड म्हणली पळय तुका तुगेल राज्य वापस तांगेले आत्ता दुखून घेवन दिवची प्रतिज्ञा करता घेवन दिता म्हूण सांगून प्रतिज्ञा करता तद नंतर युधिष्ठिरादी कुंतीकाय भायर आपयला द्रुपदान तांकां ಸ್ವಲ್ಪ एक तागेले एक चंद अरमनेन तांकां ಸ್ವಲ್ಪ काळ राबयला द्रुपदू तांकां सत्कारांनी करतरस अशी एक 4-5 दीस चमकले मागीर एक दीस युधिष्ठिरा आपयल कय आनी म्हणली कय आयच्या दिसाक मिगेल दुवे पाणी ग्रहण करून दिता म्हूण लेखला अर्जुनाल वटो वारडीक करचें म्हूण सांगून युधिष्ठिरान स्पश्ट जावन सांगलें की द्रुपदा एक विशय द्रौपदी वटो म्हाकाय वारडीक जावका म्हूण सांगून तेदन द्रुपदा भारी विस्मय जालें जाल्यार ताणें मना बुद्धी कळवून घेनी कोप्पनी कसल ना भारी समाधान निमली की युधिष्ठिरा जायत तूं जाल्यार तूं
मिगेल दुवेल वारडी करून घेवेत जेव्हा तुमगेल 5 जणांना आणतो तुम्ही कोण वारडी करून घेवचे म्हणून आलोचना करायची कोणी एकल्यान वारडी करून घेतल्यार जाल्या त्या निर्दिष्ट आनीक स्पष्ट जावन सांगले की सर्वेषां महिषी राजन् द्रौपदी नो भविष्यति एवं प्रव्याहृतं पूर्वं मम मात्रा विशांपते आमकां 5 जणांक ही पट्ट महिषी जाव का म्हूण म्हणलेलें मिगेल आम्हाला आज्ञा तशी आमकां कोणाकय बी वाह जायनी हिक गेलून हाडलेलो अर्जुनान चापरो जाल्यार आमी 5 जणांनी आमी कसं संपादन केला समाजावन उपभोग करचे म्हणलें नियम करून घेतला तशी मिगेल अम्मानी आम्ही हाडलेले आम्ही चेल्ली हाडला म्हणले कुडले अम्मान कसं म्हणलें 5 जणय वांटून घेयाची म्हणटना अम्मान सांगेल उतरय पट्टी जेवचे अनज ही कृष्णा आमगेल 5 जणांकय विवाहित पत्नी जेवो अनुक्रम जावन एक दीस एक लोट पाणी ग्रहण करून घेवो म्हूण तेदना द्रौपदी सांगता की हे युधिष्ठिरा तू धर्मिष्ठ तुका धर्मराय म्हणटा तुका गोतनावे एक पुरुषान अनेक युवतींक वारडी करून घेवेत या शास्त्रांत तसं विधिविहित म्हणून जाल्यार एक चेलयेन बहुपती करून घेवचे मस्त जना बामण करून घेवचे सम न्ही हें येद्दोळतय हांव खंय आयकनी खंय पळोवचे खंय पळयनी नाही कस्या बहव पुंस श्रूयंते पतया क्वचित हांव आयकनी समित म्हणटा तो त्या वेळाक मागीर म्हणटकय कुंतीपुत्रा तूं धर्मिष्ठू तूं शुद्ध चरित्रू सकाळ जावन आस म्हणटना येद्दोळतय संप्रदाया नातिले आचारांत नातिले वेदविहित न्हय आशिल्ले लोकाक विरुद्ध जावन आशिल्ले पापकर कार्य ये एक स्त्रीन 5 जणां वारडी करून घेवचे हें प्रचोदन कसले करता तूं हें संबंदय न्हू तुका करचें असल एक बुद्धी कसले आयली तुका धर्मिष्ठ जावन नाशिल्लें तुका धर्मराज म्हूण नांव घेतिल्लें तुका ह्यो धर्मा विरुद्ध जाल्ली बुद्धी तुका कशें येयलें धर्मराय सांगता की पळय राया सूक्ष्मो धर्मो महाराज नास्य विद्मो वयम गतिम पूर्वेशाम अनुपूर्वेण्या यातम वर्तमानु यामहे धर्मूची अति सूक्ष्म जावन आशिल्लें राया धर्म सूक्ष्म कसले धर्म मार्ग खंयचे म्हूण सांगून कोणाकय अशीची तशीची म्हूण सांगू जायना कळ्ळें पळय एकल्याक धर्म आशिल्लो आनी एकल्याक अधर्म जावचो पुरो एकल्याक अधर्म आशिल्लो आनी एकल्याक धर्म जावचो पुरो धर्म म्हळ्यार अशीची तशीची म्हूण सांगू जायना धर्म घना म्हणटात न्हय धर्मा गतीची गहन जावन आस म्हूण सांगून तशी खंयचे आमगेल मालगड्यान कशी चल म्हूण म्हणलें त्या रितीर आमी चलतर आसूचे तेचे धर्म अन्यक कसं म्हूण म्हळ्यार मिगेल जिब्बेन आ जिवरांनी एक पट्टी मारनी जेव्हा मिगेल जिब्बे दुखून फटक्यो येना म्हूण येत मिगेल बुद्धी पापकर्माक केन्नाय प्रचोदन करना तूं आतां म्हणलेलें पळय धर्मिश्ठ जावन तूं पापकर्मा प्रचोदन करती ताका म्हण हांव मिगेल बुद्धी येद्दोळतय म्हाका पापकर्मा प्रचोदन करनी तशें जावन आतां मिगेल मन ओपुका म्हूण जाल्यार हें कामाक हें धर्मसम्मत जावन आशिल्लें आसूं का अन्यक कसं म्हूण म्हळ्यार ह्या विशयांत हांव सांगलां मिगेल अम्मान ह्या कन्यारत्न 5 जणी तुमी वांटून घेयाची म्हूण म्हणलां आतां म्हाका ते आम्हाला उतरे पट्टी करूं मन ना तशें जावन एष धर्मो ध्रुवो राजन चरै नम विचारयन माच शंका तत्र ते स्यात् कथंचिदपि पार्थिवा पळय हे द्रुपदराया आमकां 5 जणांकय द्रौपदी वट वारडी करून दिवचेची धर्मसम्मत म्हणल्याक स्वल्पपुणी तूं आलोचन करूं नका मनान तूं कसले शंक दवर नका हांव सांगिल्लें तशी कर तूं कसले भंय नाका तुका युधिष्ठिरू अस्खलित जावन दृढ जावन स्पश्ट जावन उलयता कड्डी म्हणल्यावरी उलयता रस द्रुपदा आनी कसो करचें म्हूण सांगून मनाक बचना धर्म सूक्ष्म कसलें हें न्हू सुरवे पळोवन घेवका हांव स्वल्प म्हाका कालावकाश दी म्हूण सांगून धर्मरायाले सांगता मागीरचे काणी आमी पयच्या दिसा पळया आजी सांगेले सर्वै परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।